नमस्कार. मला जे वाटतं ते राशी भविष्य. तसं पाहिलं तर कदाचित हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही माझ्या मताशी सहमत होऊ शकता. विचार करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्ध्यात व्हिडिओ बघून सोडू नका. सध्या मुलांची आणि मुलींची लग्न जमणं थोडंसं मुश्किल झालेलं आहे आणि त्याबरोबर एखादं जुळून आलं तर मग गुण कमी पडत आहेत, गुणमिलन होत नाही, नाडी वगैरे काही काही गोष्टी येत आहेत आणि त्यानुसार मग ती लग्न तिथल्या तिथं स्थगित होत आहेत. वय पण मुलांची मुलींची वाढत चाललेली आहेत. तर मधल्या काळामध्ये पत्रिका बघितली जायची आणि एकाच ब्राह्मणावरती विश्वास ठेवून या नावावरती निघत नसेल तर नावावरती ती पत्रिका दाखवून नाव बदलून ते लग्न होऊन जायचं. छत्रपती शिवरायांच्या काळात पण पत्रिका बघत होते, नाही असं नाही, पण एवढंसं महत्त्व पत्रिकेला दिलेलं नाही महाराजांनी सुद्धा त्यावेळेला. आता मग उरला प्रश्न सध्याच्या काळातला. तर सध्याच्या काळामध्ये अगदी मुलीचे वडील, सध्या मुलीच्या वडिलांची कॉलर तर अगोदरच ताट आहे. शिक्षण मुलींनी घेतल्यात, भरमसाठ पॅकेज आहेत. मग 2 गुण 3 गुण वरती ते आढळून राहिलेत. व्हिडिओला जास्त न लांबवता थोडक्यात सांगते. ज्या वेळेला बाळाचा जन्म होतो हे सगळं भविष्य कसं ठरतं तर ज्या वेळेला जन्म होतो बाळाचा आणि त्याच्या टायमिंगमध्ये जे ग्रहकोणांचा परिणाम असतो त्यावरती ते भविष्य ठरलं जातं. विचार करा, हे कसं ठरवायचं टायमिंग? हे टायमिंग परफेक्ट आहे का? जर समजा 10-5 मिनटं इकडं तिकडं झालं तर सगळंच भविष्य सगळं बदलू शकतं तुमचं, बरोबर. रास बदलू शकते, सगळं बदलू शकते. पण तुम्ही हे मानसिक तयारी तुमची नाही हे करण्याची, नंतर बदल करण्याची. पण त्यावेळेचं परफेक्ट टायमिंग असू शकतं का? तर आत्ताच्या काळामध्ये सुद्धा डिलेवरी जरी झाली तर समजा आवाज आला रडण्याचा, त्यावेळेला बाहेर टायमिंग नोट डाऊन केलं जातं. कधी कधी मूल उशिरा पण रडतं, डॉक्टर उलटं पालटं धरतात, आपण टी व्हीत बघतो, तर ते टायमिंग नोट केलं जातं. कधी कधी डॉक्टर 5-10 मिनटाच्या फरकानं, नर्स वगैरे सुद्धा सांगतात की 10 वाजता डिलेवरी झालेली आहे, 5-10 मिनटं इकडं तिकडं होतं. कधी कधी अर्धा ताससुद्धा लेट होऊ शकतं सांगायला, पण तरीसुद्धा आपण ते टायमिंग परफेक्ट धरून राहतो. मग विचार करा, एखादा म्हटला नाही आता मी परफेक्टच टायमिंग धरणार आहे. आता समजा मुलाचं डोकं पहिल्यांदा जन्म होताना बाहेर येतं जनरली, तर त्यावेळेला मग काय समजायचं? नक्की ते मूल बाहेर आलेलं की पूर्ण त्याची बॉडी बाहेर आली हे समजायचं? ते पण जाऊ द्या. सिजर होतं, बायकांचं सिजर बरंच होतं आता प्रमाण आहे. मग ते सिजर होताना ते डॉक्टर ठरवतील ते टायमिंग, म्हणजे ते डॉक्टरच सगळे ग्रह एकत्र आणणार आहेत. मग ते टायमिंग खरं मानायचं का? की मला तर आता असं वाटायला लागले की तुम्हाला जर एवढंच सगळं व्यवस्थित टायमिंग परफेक्ट जुळवायचं असेल तर डिलेवरीच्या ICUमध्ये डिलेवरी जिथं होते तिथं टायमरच बसवले पाहिजेत आता सगळ्या डॉक्टरांनी. आणि टायमर बसवून अगदी बाळ बरोबर बाहेर आता येते आणि आल्याबरोबर लगेच त्याचं टायमिंग ते नोट डाऊन ठेवलं पाहिजे. असं एक तरी महाराष्ट्रात उदाहरण झालेलं आहे का की तिथं त्या दवाखान्यामध्ये टायमर लावलेला आहे डॉक्टरांनी? नाहीच की. अहो मग कशाला तुम्ही तरी एवढं अगदी सखोल हे करताय? घ्या ना थोडंसं इकडं तिकडं ॲडजस्टमेंट करून. तुम्हाला ह्या प्रॅक्टिकली गोष्टी आता कळल्या असतील. मग तुम्ही जे लिहून ठेवलेलं आहे टायमिंग जन्माचं ह्याचं त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय आणि इकडं तिकडं 5-10 मिनटं झालेली आहेत ते तुम्हाला मान्य नाही, ते परफेक्ट तेच टायमिंग आहे असं तुम्ही धरून बसता. हे कितपत योग्य आहे हा तुमचा तुम्ही विचार करा आणि जास्त आडून बसू नका कुठल्या गोष्टीवरती. तुम्ही पंचांग बघा, नाडी बघा, सगळं बघा. पण समजा मुलगाच एखादा छान कर्तृत्ववान असेल, मुलगी चांगली असेल आणि सगळं जुळत असेल आणि समजून घेणारे असतील तरी पुढं जा. आजार काय आहेत, कुणाचे काय हे बघा, नंतर ब्लड ग्रुप बघा. बाकी काय ते पण लांबच्या नात्यात असतील ब्लड ग्रुप तरी चालतात, नाही असं नाही.
मामाच्या आत्याच्या मुलाला शक्यतो देऊ नका, घेऊ नका. जेनेटिक्स प्रॉब्लेम ते निर्माण होतात. तिथं तुम्ही बघा का तुम्ही हे 2 गुणासाठी आणि 3 गुणासाठी कृपा करून लग्न मोडू नका, डिले करू नका. खूप आता उशीर झालेला आहे. आणि एकदाचं सगळ्यांनी म्हणा, शुभ मंगल सावधान. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. मी सडेतोड बोलते. कुणाला जो वाटत असेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ह्या गोष्टी सत्य आहेत आणि सत्य काही थोडंसं कटुबी असू शकतं. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. पण आपल्या मुलाबाळांची लग्न वेळेत झाली पाहिजेत, हा एकच उद्देश माझा आहे. थँक्यू. हॅव अ गुड डे.